लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। साल्हेर किल्ल्याच्या पठारावर झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा 48 तासाच्या आत उलगडा करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आलंय। जमिनीच्या मालकी हक्कावरून सख्ख्या भावासह त्यास न्यायालयीन कामकाजात मदत करणाऱ्या साथीदारास धनाचा साठा असल्याचं सांगून निर्जन स्थळी बोलावून घेत क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे। या प्रकरणी 5 जणांच्या टोळक्यास बेड्या ठोकण्यात आल्या आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेसह जायखेडा पोलिसांनी केलेली आहे। पोलिसांनी दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार विश्वास दामू देशमुख, तानाजी अनंदा पवार, शरद उर्फ बारकू दुगाजी गांगुर्डे, सोमनाथ गोटीराम वाघ, गोपीनाथ सोमनाथ वाघ अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत। हे सर्वजण कळवण सटाणा येथील रहिवासी आहेत। जायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील साल्हेर किल्ल्याच्या डोंगरावर गेल्या शुक्रवारी म्हणजेच 22 नोव्हेंबर रोजी 2 अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळून आलेले होते। पोलीस तपासात मृतांच्या अंगावरील कपडे आणि चीज वस्तूंच्या आधारे मृतदेहाची ओळख पटवण्यात आली होती। हे मृतदेह रामभाऊ गोटीराम वाघ आणि नरेश रंगनाथ पवार यांचे असल्याचं निष्पन्न झालं। या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। स्थानिक गुन्हे शाखेसह जायखेडा पोलिसांनी साल्हेर किल्ला परिसर पिंजून काढला। संशयित पोलिसांच्या यात हाती लागले। दरम्यान साल्हेर किल्ला आणि केळझर धरण परिसरातून पोलिसांनी संशयितांच्या या मुसक्या आवळलेल्या आहेत आणि यानंतर या घटनेचा उलगडा झाला। रामभाऊ वाघ आणि नरेश पवार हे दोघे बुधवारी कळवणहून आपल्या दुचाकीवर सटाण्याच्या दिशेने गेलेले होते। रामभाऊ वाघ आणि संशयित सोमनाथ वाघ या दोघा सख्ख्या भावांमध्ये शेतजमिनीच्या मालकी हक्कावरून वाद होता। हा वाद न्यायप्रविष्ट असून या वादात रामभाऊ वाघ यांना मित्र नरेश पवार हा मदत करत होता। या रागातून संशयित सोमनाथ वाघ आणि त्याचा मुलगा गोपीनाथ वाघ या बापलेकांना कटकारस्थान रचलं। त्यासाठी त्यांनी काही साथीदारांची मदतही घेतली। साल्हेर मुल्हेरच्या किल्ल्यावर धन असल्याचं सांगून रामभाऊ वाघ आणि नरेश पवार यांना त्या ठिकाणी बोलावण्यात आलं। या ठिकाणी टोळक्यानं अचानक लाठ्या काठ्यांसह कुऱ्हाडीनं हल्ला केला। त्यात रामभाऊ आणि नरेश हे दोघेही जमिनीवर कोसळताच दगडानं ठेचून त्यांची हत्या करण्यात आली। त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह हे डोंगराच्या निर्जन स्थळ असलेल्या कपारीत सोडून संशयितांनी पोबारा केला होता। या घटनेत संशयितांनी मृताच्या दुचाकीची देखील विल्हेवाट लावल्याचं तपासात पुढे आलेलं आहे। दरम्यान अवघ्या 48 तासाच्या आत पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतलंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।